हॅलो, नमस्कार स्टुडंट्स. तो मी हा न्यू चॅनल चालू केला आहे बायो की मराठी बाय पीपी मॅडम. मी तुमची पीपी मॅडम. मी तुम्हाला बायोलॉजी शिकवणार. 11वी-12वी बायोलॉजी, नीट आणि खूप साऱ्या गोष्टी आपण बघणार आहोत. तर हा व्हिडिओ आहे स्टुडंट्स की या 25 डेज मध्ये आपण नीटची परीक्षा कशी क्वालिफाय करावी किंवा कसं चांगलं रँक मिळावं. ठीक आहे. तर आपली काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, आपण काय काय फॉलो केलं पाहिजे ज्याच्याने आपली रँक इम्प्रूव्ह होईल मुलांनो. तर आपण आता बघूयात. ठीक आहे. तर सर्वांना एक प्रश्न पडला असेल, की 25 दिवसात कसं काय नीटचा रँक बदलू शकतो? म्हणजे असं काय होणार आहे या 25 दिवसात? तर स्टुडंट्स मी तुम्हाला एक सांगते, हे जे 25 दिवस आहेत, हे तुमचे गेम चेंजर दिवस असू शकतात. तो बिलकुल आळस करायचा नाहीये. एकदम जोरात अभ्यास सुरू करायचा आहे मुलांनो. ठीक आहे. तर आपण आता कशी स्ट्रॅटेजी असली पाहिजे, तुमचं टाईम टेबल काय असलं पाहिजे, ह्या 25 दिवसाचं तुमचं नियोजन काय असलं पाहिजे, ते आपण डिटेल ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो लेट्स बिगिन. बिलकुल पण स्किप करू नका स्टुडंट्स. एंड पर्यंत, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तुमच्यासाठी खूप उपयोगी हा व्हिडिओ ठरणार आहे स्टुडंट्स. सो लेट्स बिगिन. व्हिडिओ आहे स्टुडंट्स, इम्पॉर्टंट युनिट्स अँड चॅप्टर फ्रॉम रीनी 2026, ज्याची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या खाली देईल. तर त्या व्हिडिओमध्ये कोणकोणते इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत नीट पॉइंट ऑफ व्ह्यू, त्याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे. तर एकदा तो 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तो बघून घ्या. ज्याच्याने तुम्हाला कळेल नीट मधले इम्पॉर्टंट टॉपिक्स कुठले आहेत. ठीक आहे. तर स्टुडंट्स, आता आपण टाइम टेबल बद्दल बोलूयात. तर काय टाइम टेबल फॉलो करायचं आहे, कसं करायचं आहे, त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करूया. ठीक आहे. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, लिस्ट ऑफ मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स तुम्हाला त्या व्हिडिओने कळतील की कोणकोणते टॉपिक्स आणि युनिट्स तुमचे इम्पॉर्टंट आहेत. एकदा ते लिस्ट आउट केले की त्या युनिट्स पासून तुम्हाला अभ्यास करायला सुरुवात करायची आहे. ठीक आहे. तर तुमचा जो दिवस असणार आहे त्याला आपण 3 भागात डिवाइड करूया. तर सकाळचे 3 तास, दुपारचे 3 तास आणि संध्याकाळचे 3 तास, असं तुम्हाला 9 hours और 9 तासांचा मी तुम्हाला स्केड्यूल इथे देत आहे. जर कुठल्या स्टुडंटला वाटलं की तो और ती 12 तास अभ्यास करू शकते, तर तुम्ही 4 पण करू शकता. पण 9 पेक्षा स्टुडंट्स कमी करू नका, कारण 25च दिवस राहिले आहेत आणि सगळे लोक खूप जोरात अभ्यास करत आहे. सगळे स्टुडंटचा मस्त अभ्यास सुरू आहे. सो तुम्हाला पण आता पुश द्यायला लागणार आहे स्वतःला. ठीक आहे. तर आता जसं की मी तुम्हाला सांगितलं, 25 दिवसाचं आपण टाइम टेबल बनवणार आहोत. तर लास्ट डेला आपण इग्नोर करूया. 24 डेज स्टुडंट्स पकडूया. तर त्याच्यामध्ये मी 14 डेज अभ्यासासाठी ठेवले आहेत, 14 दिवस अभ्यासासाठी ठेवले आहेत आणि 10 दिवस मी तुम्हाला मॉक टेस्ट सांगणार आहे. ठीक आहे. तर मॉकचा जो एक्झामिनेशन स्लॉट राहणार आहे स्टुडंट तुमचा, तो 2 to 5 राहणार आहे. 5:15 पर्यंत तुमची परीक्षा असणार आहे, पण 15 मिनिट आपण इग्नोर करूयात, कारण की एक्झामिनेशन सेंटरमध्ये बरेच फॉर्मॅलिटीज असतात तुमचे. ठीक आहे. तर ते 15 मिनिट आपण साईडला ठेवूयात आणि 2 to 5 3च तास पेपर आहे. या हिशोबाने तुम्ही तुमचं प्रिपरेशन करायचं आहे मुलांनो. ठीक आहे. ओके. तर आता आपण प्रॉपर टाइम टेबलकडे येऊया. तर प्रत्येक स्टुडंटनी पेपर आणि पेन घेऊन बसायचं आहे आणि माझ्यासोबत व्यवस्थित टाइम टेबल बनवायचं आहे. तर तुम्ही सकाळी किती वाजता उठता? तर काही स्टुडंट सकाळी लवकर उठून अभ्यास करतात. तर त्यांच्यासाठी 4 AM, 5 AM असे आपण स्लॉट्स बघू शकतो. जे स्टुडंट्स रात्री लेट पर्यंत जागून अभ्यास करतात, त्यांनी 7 to 8 AM च्या रेंजमध्ये उठावं. ठीक आहे. मेन मुद्दा आहे की आपले 9 तास हे कव्हर झाले पाहिजे. ठीक आहे. तर उठायचं, मुद्दामून इथे मेडिटेशनचं लिहिलं आहे. 15 मिनिट उठल्यावर छान मेडिटेशन करा, फ्रेश व्हा. ठीक आहे. त्याच्यानंतर अभ्यासाचं कसं राहील? सो स्टडी डेज, जे तुमचे स्टडी डेज राहणार आहेत ते कसे राहणार आहेत? तर मी जसं की मी तुम्हाला सांगितलं, 9 hours ऑफ स्टडी. ठीक आहे. तर आता आपण इथे बघूयात. तर मी इथे डिवाइड केलं आहे मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हनिंग. तर सकाळी तुम्हाला 3 hours. आता हे स्टुडंट टू स्टुडंट व्हेरी करेल. काही मुलांना असं वाटलं की नाही, आम्हाला फिजिक्स अवघड जातं, आम्ही सकाळी उठल्या उठल्या अवघड विषय आधी करणार. तर ते मुलं आधी फिजिक्स करू शकता. आता तुम्ही 2 वर्ष चांगला अभ्यास केलेला आहे किंवा करत असाल, तर तुम्हाला आता कळलंच असेल की तुम्ही कुठला सब्जेक्ट आधी मॉर्निंगमध्ये उठल्या उठल्या केलं तर चांगलं होतं. सो त्या हिशोबाने हे तुम्ही वर खाली करू शकता. काही मुलं फिजिक्स आधी करू शकता, केमिस्ट्री मग बायो करू शकता किंवा बायो मध्ये ठेवू शकता. कसे जे तुमच्यासाठी बेस्ट वर्क करेल ते. ठीक आहे. तर मी प्रत्येक विषयाला इथे 3 तास दिलेले आहेत. तर त्यापैकी 2 तास तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, वाचन. ठीक आहे. त्याच्यानंतर एक जो तास असेल मुलांनो, त्याच्यामध्ये तुम्ही एमसीक्यू सोडवायचे आहेत. तर बायोलॉजीमध्ये एका तासात भरपूर एमसीक्यू सॉल्व्ह होतात. मग फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये मे बी थोडे कमी सॉल्व्ह होतील, पण जेवढे होतील तुम्हाला फिक्स एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहेत मुलांना. बिलकुल एमसीक्यू स्किप करायचे नाही. आणि इथे स्टडी म्हणजे प्रॉपर रिव्हिजन वाला टाइम दिलाय स्टुडंट्स. आता एका महिन्यात तुम्ही प्रॉपर नवीन अभ्यास काही सुरू नाही करू शकणार. जो जो तुम्ही अभ्यास आधी केलाय त्याचाच तुम्हाला व्यवस्थित इथे रिव्हिजन करायचं आहे स्टुडंट्स. ठीक आहे. तर हे झाले तुमचे स्टडी डेज. आता मॉक डेज मध्ये तुमचं कसं राहील नियोजन? तर
3 तास मुलांना तुम्हाला मॉक टेस्टला द्यायचे आहे. त्याच्यानंतर 3 तास तुम्हाला एनालिसिसला द्यायचे आहे. हे खूप खूप महत्वाचं आहे स्टुडंट्स. काही स्टुडंट्स काय करतात, की मॉक टेस्ट देतात आणि सोडून देतात, की आपण नेक्स्ट मॉकला चांगलं करू. जर तुम्हाला प्रत्येक मॉकमध्ये तुमचे मार्क्स वाढवायचे असतील, तर मॉकचं एनालिसिस करणं खूप खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आता ते झाल्यानंतर तुमच्याकडे अजून मग प्रत्येक दिवसाला तुम्हाला 9 तास अभ्यास करायचाच आहे. मग भलेही तो एक्झामचा दिवस असू दे किंवा अभ्यासाचा दिवस असू दे. ठीक आहे. मग जो राहिलेले 3 तास आहे, तुम्ही तिथे रिवाईज कराल गोष्टी, की तुमचं काय-काय मॉकमध्ये कुठले-कुठले टॉपिक्स तुमचे वीक असेल, ते तुम्ही त्या 3 तासात करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही जो चार्ट्स, फॉर्म्युलेज, एक्झाम्पल्स, एक्सेप्शन्स याचे जे पण फ्लो चार्ट्स किंवा हे केले असतील चार्ट्स, तुम्ही ते सगळे रिवाईज करू शकता त्या 3 तासामध्ये. खूप खूप महत्वाची गोष्ट स्टुडंट्स, की बिलकुल पण तुमचं जेवण किंवा तुमची झोप हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. बिलकुल पण मिस करू नका. एकदम पण असा पण अभ्यास करू नका, की तुम्ही झोपतच नाहीये, जेवतच नाहीये. ते बिलकुल पण चांगलं नाही. ते तुमच्या एक्झामवरती इफेक्ट करेल मुलांनो. ठीक आहे. तर तुम्हाला व्यवस्थित झोप आणि जेवण हे व्यवस्थित करायचं आहे. आपलं बिलकुल पण मील स्किप करायचं नाही. ठीक आहे. तर इथे तुम्हाला कळलं असेल, की तुमचं 9 आवर्सचं काय शेड्यूल राहणार आहे. आता तुम्हाला कोणत्या दिवशी काय करायचं ते आपण नेक्स्ट स्लाइड्समध्ये बघूयात. ठीक आहे. तर हा एक जवळपास 24 डेजचा मी शेड्यूल केलेला आहे. तर याच्यामध्ये बघा, जिथे मी स्टडी मेन्शन केले तिथे तुम्ही 9 आवर्सचा अभ्यास करणार आहे. जिकडे मी मॉक टेस्ट सीरीज लिहिले तिकडे तुम्ही मॉक टेस्ट द्यायचे आहेत. मग ते मॉक टेस्ट कुठलेही असू शकतात स्टुडंट. तुम्ही प्रिव्हियस इयरचा एखादा क्वेश्चन पेपर सोडवू शकता पूर्ण आणि अनालिसिस करू शकता, की माझ्याकडून किती पेपर सुटतोय, किती राईट येत आहेत, किती रॉंग येत आहेत, किती स्कोर होतोय माझा. तर ते तुम्ही अनालिसिस करू शकता. आणि ऑनलाईन पण बरेच मॉक टेस्ट अवेलेबल आहे. इनफॅक्ट नीटच्या एनटीएच्या ऑनलाईन वेबसाईटवरती पण तुम्हाला बरेच मॉक टेस्ट किंवा सीरीज मिळतील. ठीक आहे. तर या हिशोबाने तुम्हाला व्यवस्थित एक टाइम टेबल करायचं आहे मुलांनो आणि ते फॉलो करायचं आहे. नक्कीच तुमची परीक्षा क्लिअर होईल स्टुडंट्स. तर आता इथे लक्षात द्या, की तुम्हाला कुठल्या गोष्टी करायच्यात आणि कुठले नाही करायचे त्या 25 दिवसांमध्ये हे आपण बघूयात. बिलकुल पण नवीन चॅप्टर्स, हेवी कॉन्सेप्ट, की बाबा आपल्याकडे वेळ आहे, आपण एखादी नवीन गोष्ट सुरू करूयात. बिलकुल त्या गोष्टीमध्ये टाइम घालवायचा नाहीये. जे गोष्टी तुमचे स्ट्रॉंग आहेत, जे तुम्ही ऑलरेडी केलेले आहेत, त्यांनाच तुम्ही रिवाईज करा आणि अजून पक्के करा. ठीक आहे स्टुडंट्स. रिव्हिजन इज द की. ॲज आय टोल्ड यू, रिव्हिजन तुम्ही केलंच पाहिजे. एक खूप महत्वाची गोष्ट, बरेच स्टुडंट्स एकदम डिस्ट्रॅक्टेड असतात, लाँग व्हिडिओज बघतात. त्यांना समजत नाही. ते बरेच वन शॉर्ट सीरीज वगैरे बरंच काय काय राहतं सध्या ऑनलाईन. सो तुम्ही काय करायचं स्टुडंट, आतापर्यंत जसं तुम्ही प्रिपरेशन करत आलाय, स्वतःच्या प्रिपरेशनला ट्रस्ट करा स्टुडंट्स. बिलकुल पण तसले व्हिडिओज बघण्यामध्ये वेळ घालवू नका. ठीक आहे. एखादी गोष्ट तुमची क्लिअर नाही, तुम्ही बघू शकता, पण तुमचं ते नियोजनमध्ये फिट झालं पाहिजे मुलांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर मॉक टेस्ट झालं स्टुडंट्स, रेग्युलर मॉक टेस्ट द्या. आपण शेड्यूल बनवलेला आहे ज्याच्यामध्ये तुमचे 10 मॉक टेस्ट पूर्ण होतील. मॉक टेस्ट झाल्यावरती तुम्हाला अनालिसिस करायचं आहे त्या मॉक टेस्टचा. जर तुम्ही अनालिसिस करणार नसाल तर मग मॉक टेस्ट देऊ नका. ठीक आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स भरपूर सोडवायचे स्टुडंट्स, याच्यावर पूर्ण खेळ अवलंबून आहे. त्याच्यानंतर एनसीईआरटी पेपर जर एनटीए वाल्यांनी ठरवला की खूप अवघड काढायचा आहे, तरी तो एनसीईआरटीच्या पुस्तकांमधून बाहेरून येणार नाहीये, तो बुक्स मधूनच असणार आहे. जो एनसीईआरटी ज्याची पक्की असेल तो ही एक्झाम आरामात क्लिअर करेल. ठीक आहे. तर बऱ्याच स्टुडंटसाठी मी सांगते, ही जी रिनीट असणार आहे ही गेम चेंजर असणार आहे. ठीक आहे. तर बिलकुल पण टेन्शन घेऊ नका. व्यवस्थित नियोजन करा, अभ्यास करा. मी प्रत्येक व्हिडिओज मध्ये सांगते की एक एरर बुक मेंटेन करा स्टुडंट्स. एरर बुकचं मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही प्रत्येक मॉक टेस्ट नंतर तुमचे काय चुका होत आहेत ते तुम्ही त्या एरर बुक मध्ये लिहा आणि एक्झामला जाण्याआधी बघा की त्या एरर बुक मध्ये तुमच्याकडून काय काय चुका झाल्यात आणि त्या चुका तुम्ही नेक्स्ट येणाऱ्या टेस्ट मध्ये करू नका. ठीक आहे. ओके. तर आता ऍडमिट कार्ड बद्दल बोलूयात स्टुडंट्स. तुमची परीक्षा 21 ऑफ जूनला आहे. सो आता अराउंड 1 वीक किंवा 1 वीक एक्झामच्या अगोदर तुमचे ऍडमिट कार्ड येऊन जातात. सो 14th ऑफ जून 2026 च्या अराउंड तुमचे ऍडमिट कार्ड येऊन जातील. जसे ऍडमिट कार्ड तुमचे येतील तसं मी तुम्हाला नोटिफाय करणार आहे स्टुडंट्स, तुम्हाला कळवणार आहे माझ्या व्हिडिओ थ्रू. सो तुम्ही मला सबस्क्राईब करा इम्पॉर्टंट अपडेटसाठी. ठीक आहे मुलांना. एक मात्र लक्षात ठेवा, हे 25 दिवस मुलांनो तुमचे फक्त अभ्यासाचे नाहीत, तर स्वतःला सिद्ध करण्याचे आहेत. ठीक आहे. तुम्हाला स्वतःला प्रूफ करून दाखवायचं आहे की यू कॅन डू दिस. ओके. तुम्ही हे करू शकता स्टुडंट्स. सो लक्षात घ्या, बिलकुल टाइमपास करायचा नाहीये. मस्त अभ्यास करा आणि स्वतःला प्रूफ करा की तुम्ही ही परीक्षा व्यवस्थित क्लिअर करू शकता. ठीक आहे. सो माझ्या ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मुलांनो YouTubeवरती. त्याच्यानंतर तुम्ही मला Instagramवरती पण फॉलो करू शकता, बायुकी मराठी बाय पीपी मॅडम. ठीक आहे. आणि हा माझा ईमेल ऍड्रेस आहे मुलांनो. ज्याला काही डाऊट, क्वेरी काय असेल तुम्ही व्हिडिओच्या खाली कॉमेंट करू शकता किंवा मला मेल करू शकता. मी
1-2 दिवसात लगेच तुम्हाला रिप्लाय देईल मुलांनो. ठीक आहे. तर भेटूयात नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टुडंट्स. चला बाय.